सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठाद्वारे आयोजित बी ए भाग 2 सत्र 4च्या संपर्क सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या संपर्क सत्रामध्ये आपण हिस्ट्री ऑफ फ्रीडम स्ट्रगल 1858 ते 1947 हा जो पेपर क्रमांक 6 आहे, पेपर क्रमांक 6 त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. सर्वांचं स्वागत आहे. पीपीटी शेअर करतोय. दिसतंय सर्वांना? हो. पीपीटी दिसते? दिसते. तर हा जो तुमचा पेपर क्रमांक 6 आहे, हिस्ट्री ऑफ फ्रीडम स्ट्रगल, म्हणजे भारताचा स्वातंत्र्य लढा 1858 ते 1947. तर या काळाच्या संदर्भात तुम्हाला या पेपरमध्ये अभ्यास करायचा आहे याचा. ठीक आहे. तर हा जो पेपर आहे, तर त्याची ते पेपर बनवण्याचे उद्दिष्ट, पेपरमध्ये तुम्ही काय शिकणार आहात त्याच्याबद्दलची माहिती आणि एक सिलेबस कसा आहे पेपरचा, त्याचा आपण एक थोडक्यात आढावा या संपर्कसत्रामध्ये घेणार आहोत. आपल्याकडे हे जो पेपर आहे याची पुस्तकं उपलब्ध आहेत. ती पुस्तकं तुम्हाला आधी पण मिळालेली आहेत. ठीक आहे. तर त्यामुळे आपण फक्त सिलेबसचा एक आढावा घेऊ आणि मग तुमच्या काही शंका वगैरे असतील तर त्याची आपण चर्चा करणार आहोत. ठीक. तर हा जो पेपर आहे, तर याच्या संदर्भात सिलेबस मध्ये जी माहिती दिली त्यातली हा कोर्स कशासाठी तयार केलाय त्याची एक माहिती दिली. कोर्सचा उद्देश जो आहे तर त्याची माहिती दिलेली आहे. तर मी तुम्हाला ती वाचून दाखवतो, म्हणजे नेमकं या हा कोर्स अभ्यासताना, हा पेपर अभ्यासताना नेमकं कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, कशाला जास्त महत्व द्यायचं हे तुम्हाला या उद्देशातून कळतं. तर ते लक्षात घ्या. काय The course is designed to study the freedom struggle in India from 1858 to 1947, म्हणजे 1858 ते 1947 या काळाचा तर 1858 ते 1947 या काळातल्या भारतामधल्या स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आता याच्यामध्ये 1858 का? तर 1857 मध्ये जे उठाव झाला होता. हं. तर त्या उठावानंतर भारतामध्ये जे ईस्ट इंडिया कंपनीचं शासन होतं, त्यांची सत्ता जी होती ती समाप्त झाली आणि त्याऐवजी इंग्लंडची जी राणी होती, व्हिक्टोरिया, तर तिची सत्ता भारतावर स्थापन झाली. तर हा एक भारताच्या इतिहासामध्ये एक मोठा बदल या काळामध्ये आपल्याला झालेला दिसतो, सत्तेच्या दृष्टिकोनातून आपण बघतो तेव्हा. तर त्यामुळं हा जो, आणि 1858 नंतर आपल्याकडे असं दिसतं की वेगवेगळ्या पद्धतीचे नवे विचार वगैरे जे आहेत ते या काळामध्ये भारतामध्ये रुजण्यास सुरुवात झाली. राष्ट्रवादाचा विचार या काळामध्ये रुजण्यास सुरुवात झाली. तर ती एक पृष्ठभूमी पण या 1857 नंतर आपल्याला सुरू झालेली दिसते. त्यामुळे 1858चा काळ, म्हणजे 1857चा उठाव झाल्यानंतरचा काळ जो आहे तो, ते भारताला स्वातंत्र्य मिळाले 1947 ला. तर हा जो काळ आहे याचा अभ्यास आपल्याला या पेपरमधून करायचा आहे. तर it will familiarize the students with events leading to emergence of national consciousness in India. म्हणजे भारतामध्ये राष्ट्रवादाची भावना जशी निर्माण झाली, राष्ट्रीय जागृती कशी झाली, तर ती त्याच्या, म्हणजे ही राष्ट्रीय भावना
जागरूक होण्याची जी सगळी प्रक्रिया आहे ती विद्यार्थ्यांना माहीत होईल या पेपरच्या माध्यमातून. They will be acquainted with the prolonged struggle launched by Indian National Congress under the leadership of महात्मा गांधी. म्हणजे हे एक अत्यंत दीर्घ लढा होता. म्हणजे 1858 ते 1947, म्हणजे 1858 नंतर आपल्याला हळूहळू भारतामध्ये राष्ट्रीय भावनेचा विकास होताना दिसतो आणि तो राष्ट्रीय भावना मग त्याचे म्हणजे आपण सगळं भारतीय आहोत किंवा आपलं इंग्रज हे आपल्या सगळ्या देशाचं शोषण करतात अशी भावना निर्माण होणं. मग हे शोषण थांबवायला हवं असं लोकांना वाटायला सुरुवात होते आणि मग नंतर हे लोक संघटित होतात. मग हळूहळू छोट्या-छोट्या स्थानिक पातळीवर किंवा प्रादेशिक पातळीवरच्या संघटनांची निर्मिती होते आणि मग अखिल भारतीय पातळीवर आपल्याला भारतीय इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे आपण ज्याला राष्ट्रीय सभा असं म्हणतो, ती राष्ट्रीय सभा जी आहे तिची स्थापना होते आणि नंतरच्या काळात आपण बघतो की त्यामध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली मग एक मोठा संघर्ष जो आहे तो सुरू झालेला आपल्याला दिसतो 1920 नंतरच्या काळामध्ये. तर असा हा संपूर्ण जवळपास 90 वर्षाचा काळ आहे. तर या काळाचा अभ्यास तुम्हाला यातून करायचा आहे आणि हा जो जवळपास 90 वर्षाच्या काळामध्ये जे काही भारतीय नागरिकांनी, भारतीयांनी आपलं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जो काही संघर्ष केला, तर त्याची सगळी हकीकत जी आहे, त्याची जी काही घटनाक्रम आहे, तो तुम्हाला या पेपरच्या माध्यमातून समजून घ्यायचा आहे. They will be they will also know about the struggle of revolutionaries left and the Indian National Army. हं, म्हणजे तुम्हाला या माध्यमातून तुम्हाला जसं गांधीजी आणि भारतीय राष्ट्रीय सभा यांच्या संघर्षाची जशी माहिती होणार आहे, त्याच पद्धतीनं भारतातल्या ज्या क्रांतिकारी चळवळी आहेत, डाव्या विचारांचे क्रांतिकारक होते आणि इंडियन नॅशनल आर्मी म्हणजे तर आपण आझाद हिंद सेना म्हणतो. हं. तर त्या सेनेच्या संदर्भात देखील माहिती तुम्हाला याच्यातून मिळते. म्हणजे क्रांतिकारी डावे क्रांतिकारी किंवा डावे विचारांचे पक्ष आणि सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद फौज. तर यांनी जे काही स्वातंत्र्यासाठी जो काही संघर्ष केला तर त्याची देखील माहिती तुम्हाला या माध्यमातून मिळेल. The course will introduce students to concept of communalism and the process which led to the partition of India. हा तर या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जमातवाद म्हणजे काय हं? आणि हा जो भारतामधला जो जमातवाद आहे तो भारताच्या फाळणीला कशा पद्धतीनं कारणीभूत ठरला त्याची प्रक्रिया पण आहे ती देखील आपल्याला समजून घ्यायची आहे. हं? तर भारताची फाळणी जी भारत आणि पाकिस्तान अशी जी फाळणी झाली आणि हिंदू मुसलमान असा तणाव वाढला तर जमातवाद त्याचं कारण होतं. तर ह्याची देखील संकल्पना समजून घेऊन ही फाळणी नेमकी कशी झाली याची एक माहिती तुम्हाला या पेपरच्या माध्यमातून मिळेल. हा पेपर शिकल्यानंतर विद्यार्थ्यांना नेमकं ते काय माहिती मिळेल त्याचा एक आपण आढावा घेतला तर त्यात एक काही ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत कोर्स ऑब्जेक्टिव्ह तर ते आपण बघू. विद्यार्थ्यांना हा पेपर शिकल्यानंतर विद्यार्थी हा अंडरस्टँड द इव्हेंट्स विच लीड टू ग्रोथ ऑफ नॅशनलिझम इन इंडिया. म्हणजे भारतामध्ये राष्ट्रवादाचा उदय मगाशी पण सांगताना उल्लेख झाला की भारतामध्ये राष्ट्रवादाचा उदय कसा झाला आणि त्याचा घटनाक्रम काय होता तर याची माहिती तुम्हाला याच्यातून लक्षात येईल तुमच्या. acquainted himself with the freedom struggle under leadership of महात्मा गांधी. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली जो काही स्वातंत्र्याचा संघर्ष झाला तर त्याची देखील माहिती विद्यार्थ्याला यातून मिळेल. एक्सप्लेन द कॉन्ट्रीब्युशन ऑफ रिव्होल्युशनरी लेफ्ट मुवमेंट आणि इंडियन नॅशनल आर्मी. तर तुम्हाला हा कोर्स केल्यानंतर क्रांतिकारक डाव्या पक्षांची चळवळ आणि आझाद हिंद फौज तर यांच्या कॉन्ट्रीब्युशन देखील माहिती तुम्हाला यातून देता येईल. आणि चौथा जो याच्यातला मुद्दा आहे तो अंडरस्टँड द ग्रॅव्हिटी ऑफ कम्युनिझम अँड द पार्टिशन ऑफ इंडिया. म्हणजे जमातवादाचा जो काही उदय झाला त्याचा विस्तार झाला आणि त्याच्यातून
भारताची फाळणी कशी झाली, तर या गोष्टींचा आढावा तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून घेता येईल. हं. तर हे कोर्समध्ये नेमकं काय शिकायचं त्याच्या संदर्भातलं माहिती होती. तर आता आपण कोर्समधल्या एक एक मॉड्यूलच्या माध्यमातून आपण हा मुद्दा समजून घेऊ. तुम्हाला काही शंका आहे याच्यामध्ये? नाही. तर यातलं पहिलं मॉड्यूल आहे, म्हणजे पहिला घटक आहे आणि तुमची जी पुस्तकं आहेत ती या घटकानुसारच बनवलेली आहेत. तर त्यामुळे तुम्हाला अभ्यास करायला काही अडचण येत नाही. सिलेबसनुसार ते आपले घटक बनवलेले असतात. तर पहिला जो घटक आहे आपला मॉड्यूल तो आहे राईज ऑफ नॅशनलिझम. राईज ऑफ नॅशनलिझम हा जो समजून घेण्याआधी साधारणपणे आपल्याला एक समज यायला हवी की राष्ट्रवाद म्हणजे काय? म्हणजे एका विशिष्ट प्रदेशातील का म्हणजे एकसारख्या भाषा बोलणारी लोकं किंवा एक प्रकारची सांस्कृतिक वारसा असलेली लोकं किंवा एक प्रकारचा ऐतिहासिक वारसा असलेली लोकं. हं. तर अशा लोकांच्या एकत्रीकरणातून एक त्यांच्यात एक प्रकारच्या एकोप्याची भावना किंवा आपण सर्व एक आहोत अशी एक भावना निर्माण होते आणि त्यामुळे आपले जे सगळे हितसंबंध आहेत आपल्या सर्वांचे हे एकसारखे आहेत असं त्या लोकांना वाटत असतं. तर याला आपण साधारणपणे राष्ट्रवाद असं म्हणतात. हं? म्हणतो आपण. हां, मग यातनं पहिल्यांदा काय होतं, की आपलं एक राष्ट्र आहे अशी भावना पहिल्यांदा निर्माण होते. त्यानंतर तो जो या राष्ट्रामध्ये राहणारे आपण सर्व एक आहोत अशी भावना त्यानंतर निर्माण होते. त्याला आपण राष्ट्रीय जागृती असं म्हणतो आणि आपल्या सर्वांचे इंटरेस्ट जे आहेत ते एकसारखे आहेत. त्यामुळं आपण आपल्या या राष्ट्रासाठी काहीतरी करायला हवं किंवा त्या संदर्भातील समर्पणाची भावना, त्याच्याशी बांधिलकी अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या मनामध्ये निर्माण होतात. तर त्याला एक साधारणपणे आपण सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे राष्ट्रवाद म्हणजे काय असं आपण या सोप्या भाषेत सांगू शकतो. हां, तर अशी भावना भारतीयांच्या मध्ये साधारणपणे 1858 नंतरचा जो सगळा काळ आहे त्यामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होते. तुम्ही जर 1857च्या उठावाच्या संदर्भात जर पाहिलं असाल, की 1857च्या उठावामध्ये आपल्याला असं दिसतं, की राजे-रजवाडे, संस्थानिक जे होते भारतातले, तर यांनी या उठावामध्ये मोठी भूमिका बजावलेली होती आणि भारतात जे ब्रिटिश सैनिक होते, ज्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध बंडखोरी केलेले ब्रिटिश सैनिक जे होते, म्हणजे भारतीय सैनिक होते ब्रिटिशांच्या सैन्यातले. ते या सगळ्या 1857च्या उठावामध्ये सहभागी होते. तर बऱ्याच इतिहासकारांचं म्हणणं होतं की त्यामध्ये राष्ट्रीय भावनेचा आपल्याला अभाव होता असं दिसतं. कारण काही संस्थानिक हे त्यामध्ये संघर्षामध्ये सहभागी झाले, तर काही संस्थानिक जे आहेत ते तटस्थ राहिले किंवा या पुढे जाऊन त्यांनी इंग्रजांना या लढ्यामध्ये उठावकऱ्यांच्या विरोधात मदत केलेली होती. तर अशी जी एक म्हणजे याच्यामध्ये असं जो म्हणतात ना, बऱ्याचदा तुम्ही ऐकलं पण असेल 1857चा उठाव का अपयशी झाला? तर भारतीयामध्ये राष्ट्रवादाच्या भावनेचा अभाव होता. तर ही जी गोष्ट आहे ही साधारणपणे आपल्याकडे 1857 चा उठाव जो दडपला गेला त्यानंतर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आपल्याला दिसते. तर त्यामुळं हा जो 1858 नंतरचा काळ आहे, या काळामध्ये या राष्ट्रीय भावनेचा जो विकास जो आहे तो भारतामध्ये सुरू झाला. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं, की पहिल्यांदा काय झालं, की ब्रिटिश सरकार हे भारतीयांचं शोषण करतं. शोषण कसं करतं? तर भारतातला पैसा हे ब्रिटनचे लोक जे आहेत ते म्हणजे भारतीयांचा पैसा हा इंग्लंडमध्ये सगळा निघून जातो. भारतीय संपत्ती जी आहे ती सगळी इंग्लंडमध्ये निघून जाते. म्हणजे भारतातला जो व्यापार आहे त्याच्यामध्ये अं, भारताचं
भारताच्या संपत्तीचं दोहन होतं भारत आणि इंग्लंडच्या व्यापारामुळे. म्हणजे भारतातला माल, कच्चा माल हा इंग्लंडमध्ये नेला जातो. तिथून त्याचे रूपांतर पक्क्या मालामध्ये होतं आणि हा जो पक्का माल आहे, तो पक्का माल भारतातल्याच बाजारपेठेत जास्त किमतीनं विकला जातो. तर अशातनं काय होतं, की भारतातली संपत्ती जी आहे, ती इंग्लंडला जाते. याशिवाय कराच्या स्वरूपात वगैरे भारताच्या संपत्तीची लूट जी आहे, ती इंग्लंडकडून होत होती. तर या गोष्टींचं याची जाणीव जी आहे, ती भारतीयांना या काळामध्ये व्हायला सुरुवात झाली. आणि मग आपण असं बघतो, की 1858 नंतरचा जो काळ आहे हा, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की भारतामध्ये आर्थिक राष्ट्रवादाचा उदय झाला. म्हणजे भारताचे आर्थिक हितसंबंध जे आहेत भारतीयांचे, म्हणजे भारताचे म्हणजे भारतीय लोकांचे, तर ते जे आहेत ते आपल्याला जपायला हवे. त्या हितांची रक्षण व्हायला पाहिजे. म्हणजे भारतातलं ब्रिटिश सत्ता ही या भारतीयांच्या आर्थिक हितसंबंधांच्या विरोधात काम करते. भारतातला पैसा ती इंग्लंडला घेऊन जाते. त्यामुळे भारतातले लोक हे गरीब होत चाललेले आहेत. दरिद्र होत चालते. भारत देशाची अर्थव्यवस्था जी आहे ती दरिद्र होते. अशा पद्धतीची भावना जी आहे ती भारतातल्या विचारवंतांच्या मध्ये निर्माण व्हायला सुरू झाली. म्हणजे त्याचा मुख्य आधार जो सुरुवातीला होता तो आर्थिक शोषण जे होते ते होते. म्हणून त्याला आर्थिक राष्ट्रवाद असं भारताच्या आर्थिक राष्ट्रवाद असं म्हटलं जातं. आणि यातून काय झालं की हे जे आहेत दादाभाई नौरोजी यांनी भारतातल्या धननिस्सारणाचा सिद्धांत जो आहे तो मांडला. याच्यामध्ये त्यांनी मांडली की भारतातला प्रचंड पैसा हा धन जे आहे ते इंग्लंडने आपल्या ब्रिटिश सत्तेने इंग्लंडमध्ये घेऊन गेलेले आणि भारताचं अं, अं, प्रचंड लूट या माध्यमातून केलेली आहे. त्यामुळे भारतातलं दारिद्र्य जे आहे ते वाढत चाललेलं आहे. अशा पद्धतीची मांडणी दादाभाई नौरोजी यांनी केलेली होती. त्याच पद्धतीनं अं, तशी जी मांडणी आहे रजनी पामदत नावाचे इतिहासकार होते त्यांनी देखील केलेली आपल्याला दिसून येते. तर याच्यात काय होतं की भारतातलं आर्थिक लूट भारताची केली आणि दुसरं एक प्रोसेस भारतामध्ये घडून आणली होती ती त्याला असं म्हणतात की अनऔद्योगिकीकरण. म्हणजे काय झालं की जसं औद्योगिकीकरण म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन. म्हणजे आपण बऱ्याचदा ऐकतोय की या भागाचं औद्योगिकीकरण करायला हवं, या भागात औद्योगिकीकरण व्हायला हवं. म्हणजे इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या भागामध्ये उभ्या राहायला पाहिजे. आता भारताच्या बाबतीत काय झालं, भारतामध्ये ब्रिटिश सत्तेची स्थापना झाल्यानंतर भारतातल्या ज्या आधीच्या काळामध्ये भारतातल्या ज्या इंडस्ट्रीज होत्या, उद्योग होते भारतातले, म्हणजे भारतातला कापड उद्योग असेल, भारतातलं अं, इतर पद्धतीचे उद्योग असतील म्हणजे लाकडी वस्तूंचा असतील किंवा अं, कापड आणि कापडाशी संबंधित म्हणजे कापड रंगवणं वगैरे असे सगळे उद्योग, कापूस पिंजण्याचा उद्योग असेल, तर असे जे भारतातले जे उद्योग होते, इंडिजिनियस उद्योग आपण त्याला म्हणतो, तर त्या उद्योगांचा ऱ्हास जो आहे त्या ब्रिटिश सत्तेमुळे झाला. म्हणजे विकासाची प्रक्रिया काय तर औद्योगिकीकरण आणि त्याच्यापासून मागं जाणं म्हणजे अनौद्योगिकीकरण. म्हणजे ते भारतातले उद्योग जे आहेत ते संपण्याची प्रक्रिया जी आहे ती ब्रिटिश सत्तेच्या काळामध्ये भारतामध्ये सुरू झाली. तर दोन गोष्टी ज्या आहेत की भारतातून सत्तेचं विस्तारण, धनविस्तारणाचा सिद्धांत आणि भारताचं अनौद्योगिकीकरण. तर ही दोन महत्वाचे मुद्दे जे आहेत ते भारताच्या राष्ट्रवादाच्या विकासामध्ये महत्वपूर्ण त्यांनी भूमिका पार पडलेली दिसते. या सगळ्या ही जी प्रोसेसचं जे समज भारतीयांना आली, त्यामुळे भारतीय हे संघटित व्हायला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. कारण याचं कारण हे ही जी प्रोसेस भारतीयांनी समजून घेतली, तर हे समजून घेण्यासाठी लागणारा जो शिक्षित लोकांचा वर्ग जो आहे, तो याच काळात भारतामध्ये निर्माण झालेला होता. म्हणजे भारतामध्ये जे इंग्रजी शिक्षण, आधुनिक पद्धतीचे शिक्षणाचा जो विकास झाला होता, त्यातून जे पदवीधर किंवा उच्च शिक्षण घेतलेले विद्यार्थी
हे जे भारतीय विद्यार्थी हे ज्यावेळी बाहेर यायला लागले, त्यांनी आपल्या भारताच्या स्थितीबद्दल विचार केला. तर त्यातून त्यांना या गोष्टी उलगडत गेल्या आणि त्यांच्यामध्ये आधुनिक विचारांचं प्रभाव असल्यामुळे त्यांच्यामध्ये देखील आपल्या राष्ट्राच्या संदर्भातलं प्रेम वगैरे या गोष्टी त्यांच्यामध्ये निर्माण झाल्या आणि त्यांच्यामुळे मग आपल्याला राष्ट्रवादाचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने जो सगळा एक शिक्षित वर्ग निर्माण झाला होता, तर त्यातल्या काही लोकांनी स्थानिक पातळीवर काही संघटना स्थापन केल्या आणि त्या संघटनांच्या माध्यमातून ते काय करायचे, की आपल्या काही त्यांच्या मागण्या असायच्या. हां, तर त्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी जी ब्रिटिश सत्ता असते, त्यांना ते अर्ज, विनंत्या वगैरे द्यायचे. थोडं संघटित होऊन भारताच्या हितासंदर्भातल्या चर्चा करायचे. त्या संदर्भातल्या काही मागण्या ज्या आहेत त्या सरकारकडे हे लोकं करायचे. फार भारताच्या प्रशासनामध्ये भारतीयांना सामावून घ्यावं यासाठी हे लोक यासाठी कायदा करावा अशा पद्धतीची मागणी ही लोक ब्रिटिशांच्याकडे करत असत. तर यातून आपल्याला असं दिसतं की हे जे छोटे छोटे संघटना प्रादेशिक पातळीवर निर्माण झाल्या होत्या आणि ते स्वतंत्रपणे काम करायला या काळामध्ये त्यांनी सुरुवात केली होती. पुढे आपल्याला असं दिसतं की 1883 मध्ये ह्या ज्या संघटना आहेत या एकत्र आल्या. अशा अनेक संघटना आणि त्यातून मग आपल्याला भारतीय राष्ट्रीय सभा म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस ज्याला आपण म्हणतो, तर त्याची स्थापना झालेली आपल्याला दिसते. हे ॲलन ह्यूम नावाचे जे ऑफिसर होते त्यांनी पुढाकार घेतला होता यामध्ये आणि ही संघटना म्हणजे जे परिषद म्हणजे राष्ट्रीय सभा जी आहे त्याची स्थापना आपल्याला त्या काळामध्ये झालेली दिसून येते. आता याच्यामध्ये हे सगळं खूप वेगवेगळ्या प्रदेशातले लोक, वेगवेगळ्या भाषा बोलणारे, पण यांच्याकडे संवादाची भाषा म्हणून हे उच्च शिक्षित असल्यामुळे यांच्याकडे संवादाची भाषा म्हणून इंग्रजी भाषा त्यांच्याकडे होती. तर त्यामुळे आता त्यांचा एकमेकांशी संवाद होता. या लोकांनी भारतभरात ते ज्या ज्या प्रदेशामध्ये होते त्या प्रदेशामध्ये राष्ट्रीय विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी वृत्तपत्रांचा किंवा नियतकालिकांचा वापर सुरू केला. तर अशा पद्धतीनं एक राष्ट्रीय भावना जी आहे ती या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या माध्यमातून देशभर पसरायला सुरुवात झाली होती. ते जसं मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीच्या काळात त्यांचा जो सगळा भर असायचा तो साधारणपणे आपण काय करायचं की आपल्या मागण्या काय आहेत किंवा भारतीयांच्या हिताच्या संदर्भातल्या काही गोष्टी आहेत तर त्या ओळखायच्या आणि त्याच्या संदर्भात अर्ज विनंत्या ज्या आहेत ते ब्रिटिशांच्याकडे करायच्या. आता ब्रिटन जे आहे इंग्लंड हा देश हा अं, अगदी 16व्या-17व्या शतकापासून हा आपल्याला असं माहिती आहे की हा देश जो आहे तो पार्लमेंटरी व्यवस्था म्हणजे ज्याला आपण काय म्हणतात त्याला प्रातिनिधिक लोकशाही पद्धतीनं हा त्या देशाचं काम चालत होतं. तर त्यामुळं आणि त्याची जी माहिती जी आहे या पद्धतीच्या म्हणजे ब्रिटनमधल्या लोकशाही पद्धतीची माहिती जी आहे ती या उच्च शिक्षित मध्यम वर्गाला त्यांच्या आधुनिक शिक्षणातून माहिती झालेली होती. तर त्यामुळं आपण देखील या लोकशाही पद्धतीनं त्याच्यातल्या अर्ज विनंत्या करणं, मेमोरंडम देणं, त्याच्यानंतर आपल्या मागण्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या माध्यमातून सरकारसमोर मांडणं आणि त्यातून मग आपल्या लोकांसाठी काही सूट मिळवणं, सवलती मिळवणं, त्यांच्यासाठी काही सुधारणा घडवून आणणं, अशा पद्धतीचं काम करायचा प्रयत्न या इंडियन नॅशनल काँग्रेसमधल्या लोकांचा होता. मग असे बरेच वर्ष म्हणजे काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर बरेच 20-25 वर्ष या पद्धतीने प्रयत्न चालू राहिले होते. पण हळू-हळू असं लक्षात आलं, की आपल्या ज्या सगळ्या मागण्या आहेत, आपल्या ज्या विनंत्या आहेत, आपले जे अर्ज आहेत, याच्याबद्दल इंग्रज जे आहेत, इंग्लंडचं ब्रिटिश सरकार जे आहे, ते खूप गांभीर्याने त्याच्याकडे बघत नाहीये.
त्याच्यावर विचार करत नाहीये, त्याची दखल घेत नाहीये. हां, तर त्यामुळे काय झालं, की त्यापेक्षा आपण काय करायला हवं, काही थोडं जहाल पद्धतीच्या गोष्टी आपण यामध्ये करायला हवं. म्हणजे ब्रिटिशांच्या म्हणजे परकीय मालावरचा बहिष्कार असेल, इंग्रजी शिक्षणावरचा बहिष्कार असेल, तर अशा गोष्टी आपण करायला हवं. आपण बंद पाळायला पाहिजे, हरताळ करायला पाहिजे. तर अशा पद्धतीचा विचार काही लोकांच्या मनामध्ये यायला लागला. यातून आपल्याला असं दिसतं की इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये मॉडरेट्स म्हणजे उदारवादी आणि एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे जहालवादी. हां, म्हणजे मॉडरेट्सला अजून एक शब्द उदारवादी म्हणजे आपण म्हणू की मवाळ लोकं जे थोडं तुलनेने हे म्हणून की नाही आपण अर्ज-विनंत्या देऊया, आपण जरा मागण्या करूया, आपल्याला त्यांच्याकडून रिस्पॉन्स मिळेल असं वाटणारे जे लोक होते, ज्याच्यामध्ये न्यायमूर्ती रानडे, गोखले हे लोक होते, तर ते मवाळवादी लोक म्हणून ओळखले जातात. मवाळवाद्यांचा ग्रुप होता. आणि जे एक्स्ट्रीमिस्ट आहेत ते म्हणजे लोकमान्य बिपिनचंद्र पाल वगैरे जी मंडळी होती किंवा अं, लाला लाजपत राय, तर ही जी मंडळी होती यांचं म्हणणं होतं की आपण फक्त अशा विनंत्या मागण्या करून काही होणार नाही, की आपल्या जर मागण्या इंग्रजांच्याकडनं मंजूर करून घ्यायच्या असतील तर आपल्याला त्यांच्यावर लोकांच्या माध्यमातून मोठी आंदोलनं करून त्यांच्यावर दबाव निर्माण करायला हवा. म्हणजे काय करायला हवं, बंद पुकारायला हवा, हरताळ घडवून आणायला हवी. त्याच्यानंतर संप घडवून आणायचे कारखान्यामध्ये वगैरे. त्यानंतर विदेशी कपडे जे आहेत त्याच्यावर माल जो आहे, कपडे माल जे काय असतील त्याच्यावर बहिष्कार टाकायला हवा. राष्ट्रीय म्हणजे इंग्रजी शिक्षण किंवा परकीय शिक्षण जे आहे, सरकारी शिक्षण म्हणू आपण त्याला, तर त्याच्यावर पण बहिष्कार टाकायचा. अशा पद्धतीच्या चळवळी आपण करायला हव्यात, असं या लोकांचं मत होतं. त्यामध्ये लोकमान्य टिळक हे आघाडीवर होते. तर त्या लोकांना आपण साधारण एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे जहालवादी असं म्हणून ओळखतो. तर या जहालवादी लोकांनी जसं मी सांगितलं, संप, हरताल वगैरे या गोष्टींचा वापर त्यांनी सुरू केला. तर यांनी सुरू केलेली एक स्वदेशी चळवळ जी होती, स्वदेशी चळवळ म्हणजे भारतामध्ये तयार झालेला वस्तू ज्या आहेत त्यांचा वापर करायचा. म्हणजे मी जसं तुम्हाला म्हटलं की भारतातला आणि इंग्लंडमधला व्यापार जो आहे तो भारताला हानिकारक होता. कारण परदेशातनं भारतातला हे कच्चा माल घेऊन जायचे आणि इंग्लंडमध्ये गेल्यानंतर ते पक्का माल झाला, तर तो पक्का माल चढ्या दराने भारतामध्ये विकला जायचा आणि मग भारतामध्ये तयार होणारा जो माल असायचा, कपडे असतील किंवा इतर वस्तू असतील, तर त्याला भारतामध्ये बाजार नसायचा. त्यामुळे भारतातल्या उद्योगांचा ऱ्हास होत होता. तर म्हणून या चळवळीतल्या लोकांनी काय केले, की भारतीयांनी काय करायचं, की भारतातला तयार होणारा मालच वापरायचा. भारताबाहेरून आयात झालेला माल जो आहे त्याच्यावर बहिष्कार टाकायचा. याला स्वदेशी चळवळ असं म्हणतात. म्हणजे स्वदेशात तयार झालेला म्हणजे भारतात तयार झालेला माल आहे तो वापरायचा आणि परदेशी मालावर अं, बहिष्कार टाकायचा. हं. तर म्हणजे मग याच्यातून आपल्याला दिसतं की परदेशी कपड्यांची वगैरे होळी केली गेली. जाळण्यात आली एकत्रितपणे परदेशी कपडे घेऊन मग भारतातलेच कपडे फक्त वापरायचे. अशा पद्धतीची चळवळ जी आहे ती या स्वदेशी चळवळीमध्ये सुरू झालं. स्वदेशी चळवळीमध्ये अजून एक गोष्ट घडून आली ती म्हणजे जे ज्या पद्धतीचं शिक्षण इंग्रज भारतीयांना देत होते त्यातून भारतीयांचं शिक्षण पद्धती आहे किंवा त्यांचं जे काही त्यांच्यामध्ये असं राष्ट्रवादाची भावना निर्माण होतात, त्यांच्यामध्ये गुलामगिरीची मानसिकता तयार होईल अशा पद्धतीने ते शिक्षण होतं असं या जहालवाद्यांचं मत होतं. त्यामुळं भारतीयांनी काय करायचं की जोपर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळत नाही किंवा अधिकार मिळत नाही तोपर्यंत भारतीयांनी ब्रिटिशांच्या शिक्षण व्यवस्थेकडे व्यवस्थेवर बहिष्कार टाकायचा. त्यामुळे काय झालं की मग आता भारतीयांनी बहिष्कार टाकला समजा तर त्यांना कोण शिक्षण देणार? त्यामुळं लोकमान्य टिळक, आगरकर या लोकांनी भारतीय राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा ज्या आहेत, त्या शाळा आणि महाविद्यालय हे सुरू केलेलं आपल्याला दिसून येतं. तर म्हणजे जसं स्वदेशी चळवळीचा महत्वाचा भाग हा
विदेशी वस्तूंवर बहिष्कार होता. त्याच पद्धतीनं राष्ट्रीय शिक्षण देणे हा देखील स्वदेशी चळवळीतला एक महत्वाचा घटनाक्रम आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर जहालवाद्यांचं अजून एक कॉन्ट्रीब्युशन जे आहे त्याच्यामध्ये होम रूल चळवळ जी आहे. होम रूल चळवळ म्हणजे स्वराज्याची चळवळ स्वराज्य चळवळ म्हणजे त्याच्यामध्ये काय की होम रूल म्हणजे स्वतः आपल्या राज्यावर आपल्या प्रदेशावर राज्य करण्याचा लोकांचा अधिकार अशा पद्धतीने होम रूल असं म्हणतात. तर यामध्ये देखील लोकमान्य टिळक यांचा आणि बेझंट यांचा मोठा समावेश होता या चळवळीमध्ये. तर हुलरूलमध्ये ब्रिटिशांनी आता भारतीयांना त्यांच्या प्रदेशाचं प्रशासन करण्याचे अधिकार द्यावे अशा पद्धतीची मागणी या हुलरूल चळवळीच्या माध्यमातून केली होती. तर ही जी स्वदेशी चळवळ आणि हुलरूल चळवळ हे सोबतच त्या काळामध्ये सुरू होती. तर ही जी फेज आहे ती म्हणजे राष्ट्रवादाचा उदय झाला, इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना होते. त्यामधले मग मवाळवादी आणि जहालवादी असे गट होते आणि मग जहालवाद्यांनी स्वदेशी चळवळ किंवा आणि होम रूल चळवळ याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला पुढे नेलं तर याची मांडणी जी आहे ती या युनिटमध्ये केलेली आहे. ठीक आहे. याच्यात काही शंका आहे कुणाला? नाही. ठीक आहे. तर आपण मग पुढचा पॉइंट घेऊया. या सगळ्या चळवळीचे वगैरे डिटेल्स आहेत ते तुमच्या पुस्तकामध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे टाटा असतील, त्यांच्या आणखी काही कॉन्ट्रीब्युशन असेल तर तुम्हाला पुस्तकातून वाचायला मिळेल. तर एक साधारण तुम्हाला याच्यात नेमकं कुठली प्रोसेस घडत गेली ते सांगण्याचा माझा या ठिकाणी प्रयत्न आहे. तर जो दुसरा पॉइंट आहे याच्यामध्ये तो आहे गांधीयन एरा म्हणजे गांधी युग म्हणजे गांधीजींचा काळ या अर्थानं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही पाहाल की पहिला जो टॉपिक आहे नॉन कॉर्पोरेशन कोऑपरेशन मुवमेंट आणि दुसरा घटक या घटकातला दुसरा सब पॉइंट आहे तो सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंट आणि तिसरा आहे तो क्विट इंडिया मुवमेंट. तर ह्या तीन ज्या चळवळी आहेत गांधीजींनी साधारण 10-10 वर्षाच्या अंतरानं या चळवळी केलेल्या आपल्याला दिसतात. 10 ते 12 असे अंतर आहे याच्यामध्ये आणि या चळवळी ज्या आहेत ती या चळवळीच्या माध्यमातून भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. याच्यातली जी पहिली चळवळ आहे नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट जी आहे ती साधारणपणे 1920च्या दरम्यान सुरू झाली होती. म्हणजे लोकमान्य टिळक टिळक यांच्या नंतर महात्मा गांधींनी म्हणजे यांच्या लोकमान्य टिळक हयात असताना पण ते थोडं इनॅक्टिव्ह असताना महात्मा गांधींनी काँग्रेसची नेतृत्व जे आहे ते महात्मा गांधींच्या हाती आलं होतं आणि त्यांनी असहकार चळवळ जी आहे त्याची घोषणा केली होती 1920 मध्ये. आणि ही जे असहकार चळवळ आहे याला जोडूनच हिंदू मुस्लिम असं ऐक्य व्हावं म्हणून गांधीजींनी त्या काळात सुरू असलेल्या खिलाफत चळवळीला देखील आपला पाठिंबा जाहीर केला. खिलाफत चळवळ म्हणजे तुर्कस्तानचा जो राजा होता त्याला इस्लाम धर्मीय हे खलिफा मानत असतात आणि त्या तुर्कस्तानवर ज्यावेळी पहिल्या महायुद्धामध्ये तुर्कस्तानचा पराभव झाला त्यावेळी इंग्रजांनी आणि जे दोस्त राष्ट्र जे होते त्यांनी त्या खलिफाला सत्तेवरून दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. तुर्कस्तानच्या साम्राज्याची लटके तोडण्याचा या देशांचा प्रयत्न होता. तर त्याला विरोध म्हणून भारतातल्या मुसलमानांनी खिलाफत चळवळ सुरू केली होती आणि इंग्लंडकडे ते तुर्कस्तानचे म्हणजे खलिफाचं पद जे आहे त्याला धोका पोचू नये अशा पद्धतीने त्यांची मांडणी होती. तर या
मागणीला, खिलाफत चळवळीला महात्मा गांधींनी आपला पाठिंबा दिला आणि मग असहकार चळवळ आणि खिलाफत चळवळ अशी एकत्र वाटचाल जी आहे ती या चळवळीमध्ये आपल्याला दिसते. असहकार चळवळीमध्ये असहकार चळवळ ही खूप मोठ्या प्रमाणात राबवली गेली होती. असहकार चळवळ म्हणजे आम्ही कोणत्याही पद्धतीने ब्रिटिशांचे जे शासन आहे त्या शासनाला आम्ही कोणत्याही पद्धतीने सहकार्य करणार नाही. आणि ब्रिटिशांनी भारतीयांचं म्हणजे भारतीयांना स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. किंवा त्याचं प्रशासन भारतीयांच्या हाती सोपवायला हवं. तर अशा पद्धतीची मागणी जी आहे ती आपल्याला या नॉन कॉर्पोरेशन मध्ये दिसून येते. नॉन कॉर्पोरेशन म्हणजे असहकार, कॉर्पोरेशन म्हणजे सहकार. म्हणजे सरकारला त्याचं सत्ता चालावी यासाठी कोणत्याही पद्धतीचं सहकार्य करण्यास या नॉन कॉर्पोरेशन मध्ये नकार देण्यात आला. त्याच्यामध्ये देखील लोकांनी काय केलं की मुलं जी शिक्षण घेणारे विद्यार्थी होते त्यांनी त्यांचं शिक्षण सोडून दिलं. जे नोकरी करणारे लोक होते, सरकारी नोकरी करणारे लोक होते त्यांनी आपल्या नोकऱ्यांचा राजीनामा दिला. अशा पद्धतीनं भारतीय लोक जे ब्रिटिश सत्ता चालवण्यामध्ये सहभागी होते त्यांनी त्यातल्या काही जणांनी या पद्धतीचं जे काम आहे ज्याच्यामुळे ब्रिटिशांना सत्ता चालवण्यास सहकार्य होईल तर ते सोडून देण्याचं, राजीनामा देण्याचं काम या नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट मध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीने नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट जी आहे ती भारतामध्ये मोठ्या तिनं जोर पकडलेला होता. आणि देशभरामध्ये आपण बघतोय की हरताल असेल, संप असतील, कामगारांचे संप, तर ह्या गोष्टी देखील आपल्याला झालेले दिसून येतात. मोर्चे निघालेले आपण बघतो. याच काळामध्ये ते दारूबंदी करण्यासाठी जे दारूची दुकानं होती त्याच्या समोर या लोकांनी आंदोलन करून ती दारूची दुकानं बंद केली. त्याच पद्धतीनं विदेशी कपडे जे होते, वस्तू ज्या होत्या त्याची होळी देखील या काळामध्ये करण्यात आली. विदेशी कपड्यांच्यावर बहिष्कार देखील या नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट मध्ये करण्यात आला होता. तर ही चळवळ जी आहे ती चांगली मोठ्या प्रमाणात रुजलेली आपल्याला दिसून येते. तर नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट मध्ये आपल्याला माहिती आहे की तुम्ही त्याचे डिटेल्स वाचाल पण चौरी चौरा येथे या असहकार चळवळीच्या दरम्यान तिथल्या काही आंदोलकांनी पोलीस स्टेशन जाळलं आणि बहुतेक आता आंदोलन हे हिंसक पद्धतीनं होईल आणि हिंसा मोठ्या प्रमाणात होईल असं वाटलं आणि गांधीजींनी हे आंदोलन मागे घेतलेलं आपल्याला दिसून येतं. तर ते तुम्ही ती प्रोसेस जी आहे ती सगळी तुमच्या पुस्तकामध्ये वाचू शकाल. पण नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट ही म्हणजे भारतीय हे ब्रिटिशांना ब्रिटिश सत्तेला म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यांच्याशी लढा देऊ शकतात. हं, अशी ही याची जी जाणीव जी आहे ती या नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट मधून आपल्याला लक्षात आलेली म्हणजे भारतीयांना त्याची जाणीव झाल्याचं या आपल्याला दिसून येतं. नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट नंतर महात्मा गांधींनी सिव्हिल डिसोबिडन्स मुवमेंट जे आहे म्हणजे सिव्हिल डिसोबिडन्स मुवमेंट म्हणजे सविनय कायदेभंगाची चळवळ. म्हणजे भारतीय लोक हे ब्रिटिशांच्या कुठल्याही कायद्यांना मानणार नाहीत. हं. आणि ते अत्यंत विनम्रपणे सविनय असं म्हणते ना सविनय कायदेभंग अत्यंत विनम्रपणे हे या कायद्यांच्या विरोधात भूमिका घेतील. अशा पद्धतीचं ही जी सिव्हिल डिसोबिडन्स मुवमेंट आहे त्याची मांडणी केलेली होती. म्हणजे उदाहरणार्थ त्यातला महत्वाचा मुद्दा होता की ब्रिटिशांनी मिठाच्या उत्पादनावर कर लावलेला होता. तर भारतीयांनी काय केलं म्हणजे गांधींच्या नेतृत्वाखाली दांडी यात्रा निघाली आणि दांडी यात्रेमध्ये महात्मा गांधींनी दांडी या ठिकाणी जाऊन तिथं मीठ स्वतः तयार केलं आणि मिठाचा कायदा मोडला. म्हणजे जो कायदा आहे त्याला तो मोडून टाकला म्हणजे मोडला त्याला विरोध केला. हं. तर ही जी
सविनय कायदेभंग जो आहे कायद्याचा भंग केला आणि त्याच्या कायद्याचा भंग गांधीजींनी केला होता. तर या पद्धतीने ही चळवळ आपल्याला भारतामध्ये झाल्याचे आपल्याला दिसतं. तर ही साधारण चळवळ झाली होती 1929 1929च्या आसपास म्हणजे 7-8 वर्षांनी पहिल्या आंदोलनानंतर 7-8 वर्षांनी ही सविनय कायदेभंगाची चळवळ झालेलं आपल्याला दिसून येतं. आता या चळवळीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ही चळवळ सुरू होताना 1929 मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी लाहोर येथून जे अधिवेशन झालं होतं काँग्रेसचं तिथे घोषणा केली की काँग्रेस हे संपूर्ण स्वराज्याची मागणी करते. याच्या आधी काय होतं की आपण ज्यावेळी भारतीय लोक मागणी करत होते की त्यांना असं वाटायचं की ठीक आहे ब्रिटिशची मोठी सत्ता आहे ना तर ब्रिटिशांची मोठी सत्ता असू दे. पण भारताच्या संदर्भातले जे प्रशासन आहे भारताचं प्रशासन त्या गोष्टी मात्र भारतीयांच्या हाती यायला हव्यात अशा पद्धतीचं पहिल्यांदा मागणी भारतीय लोकांची होती जसं की होम रूल मध्ये होती स्वराज्य ज्याला आपण म्हणतो पण सिव्हिल डिसोबिडियंट मुवमेंटच्या सुरुवातीलाच भारतीयांनी जवाहरलाल नेहरू यांनी त्या ह्याच्यात काँग्रेसच्या मागताना स्पष्ट केलं की भारताला आता संपूर्ण स्वातंत्र्य हवं भारताचं संपूर्ण स्वातंत्र्य जे आहे त्याची मागणी या सिव्हिल डिसोबिडियंट मुवमेंटच्या माध्यमातून भारतीयांनी केली. आता त्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की अं, गोलमेज परिषद झाली आणि गोलमेज परिषदेला महात्मा गांधींना बोलवण्यात आलं आणि म्हणजे त्या गोलमेज परिषदेमध्ये त्या संदर्भात काहीतरी निर्णय होईल अशी अपेक्षा असल्यामुळे सविनय कायदेभंगाची चळवळ जी आहे ती मागे घेण्यात आली आणि अं, ही चळवळ म्हणजे थांबली. आता या सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंटमध्ये चळवळीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये वैयक्तिक सत्याग्रही जे होते त्याची देखील एक चळवळ या काळामध्ये झालेली होती. म्हणजे लोकांनी काय केलं स्वतः वैयक्तिकपणे कायदेभंग करायचा वगैरे अशा पद्धतीची जी चळवळ जी आहे ती याच्यामध्ये झालेली होती. सिव्हिल डिसोबिडियन्स नंतर महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेली आणखी एक महत्वाची चळवळ म्हणजे क्विट इंडिया मुवमेंट. क्विट इंडिया मुवमेंट म्हणजे चले जाव चळवळ ज्याला आपण म्हणतो 1942 ला झालेली ही चळवळ होती. म्हणजे 1939 ला दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं आणि इंग्लंड, जपान, इटली विरुद्ध जर्मनी, इटली, जपान विरुद्ध इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया असं हे महायुद्ध युरोपमध्ये सुरू झालं होतं. तर अं, या काळामध्ये 1942 ला महात्मा गांधींनी क्विट इंडिया मुवमेंटची घोषणा केली. चले जाव आणि यावेळी गांधीजींनी डू ऑर डाय हा नारा दिलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे करेंगे या मरेंगे असं ज्याला आपण म्हणतो. तर तो नारा देखील त्यांनी या चळवळीमध्ये दिलेला होता. चळवळ अत्यंत जोरदारपणे होईल याची खात्री वाटल्याने ब्रिटिशांनी चळवळ सुरू होण्याच्या आधीच गांधींना आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांना अटक करून कैदेत टाकलं होतं. पण 1942च्या चळवळीला भारतातल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात म्हणजे सहभाग घेतला. त्यांनी स्वतः ही चळवळ आपल्या हातात घेतली आणि मोठ्या प्रमाणात संप असेल, मोर्चे असतील, त्याच्यानंतर हरताळ असेल, बंद पुकारणे असेल, हा तर या गोष्टी भारतीयांनी केल्या. या काळामध्ये क्विट इंडिया मुवमेंटच्या काळामध्ये काही ठिकाणी भारतीयांनी ब्रिटिशांच्या जे म्हणजे कारभार जो असतो आपल्या प्रदेशातला तो स्वतःच्या हाती घ्यायचा प्रयत्न केला. म्हणजे जसं तुम्ही साताऱ्यामध्ये बघताय प्रति सरकार त्या प्रति सरकार क्रांतिसिंग नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे सुरू झालं होतं ही या गोष्टी देखील या क्विट इंडिया मुवमेंटच्या काळामध्ये घडलेल्या आपल्याला दिसून येतात. बंद यामध्ये केलेली भूमिगत चळवळीचं सरकारने. देखील काम आपल्याला दिसतं. म्हणजे भूमिगत म्हणजे जे लोक गुप्तपणे जे आहेत ते ब्रिटिश सत्तेच्या विरोधात काम करायचे अशी लोक त्या लोकांची चळवळ त्यांनी मग रेल्वेच्या तारा तोडणं रेल्वे रूळ जे आहेत ते उखडून टाकणं त्याच्यानंतर तारा जे असतात
संदेशाचं आवागमन करण्यासाठी आधी टेलिग्राम असायचं. तर त्या टेलिग्रामच्या तारा तोडणं वगैरे अशा गोष्टी या अं, चळवळीच्या माध्यमातून केल्या होत्या. आणि क्विट इंडिया मूव्हमेंट जी खूपच जोरदारपणे झाल्यामुळं आपल्याला असं लक्षात येतं की ब्रिटिश सत्तेवर मोठ्या प्रमाणात दबाव जो आहे तो यायला सुरू झाला. आणि मग भारतीयांच्यावर राज्य करणं आपल्याला खूप वर्ष म्हणजे येणाऱ्या खूप वर्ष आपल्याला भारतीयांच्यावर राज्य करता येईल याची खात्री जी इंग्रजांना होती ती कमी हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली. की भारतीयांवर ताबा ठेवणं हे आपल्याला आता शक्य नाही. हे म्हणजे ब्रिटिशांना याची जाणीव झाली. आणि आपण बघतो की 1945 नंतर दुसरं महायुद्ध संपलं आणि याच काळामध्ये आपण बघतो की दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये आपण बघतो की सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद फौजेची स्थापना झाली होती आणि आझाद हिंद फौजेने ब्रिटिशांच्या विरोधात जपानच्या मदतीने संघर्ष करायला सुरुवात केली होती. त्याच पद्धतीनं 1946 मध्ये मुंबई आणि कराची या बंदरावरच्या नाविकांनी जे आहे तो ब्रिटिश सत्तेविरोधात उठाव केला होता. त्यामुळं आपण भारतावर आपलं सत्ता जी आहे ती राबवू शकणार नाही याची खात्री जी आहे ती ब्रिटिशांना व्हायला सुरुवात झाली. आणि मग आपल्याला असं लक्षात येतं की 1947 ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य द्यायचा कायदा इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये पास करून घेतला आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं. तर ही एक साधारण पृष्ठभूमी जी आहे ती आपल्याला या मध्ये गांधीजींच्या काळातली जी आंदोलन आहे ती तुम्हाला याच्यातून समजून घ्यायची आहे. आता याच्यातलं जो तिसरा घटक आहे तो आहे रिव्होल्युशनरी मुवमेंट्स म्हणजे ऑदर स्टँड. म्हणजे याच्यात काय आहे मुळात की जसं आपण आता ऐकलं की काँग्रेसच्या गांधीजींच्या नेतृत्वाखाली ज्या चळवळी झाल्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली त्याचा आपण अभ्यास या युनिटमध्ये केला होता आधीच्या गांधी एरामध्ये आणि त्याच्या आधी देखील. पण नंतरच्या काळात काय झालं की काही नवे प्रवाह जे आहेत ते भारतामध्ये निर्माण झाले. राजकीय प्रवाह, राजकीय विचार जे निर्माण झाले होते. तर त्यामध्ये पहिल्यांदा आहे रिव्होल्युशनरी मुवमेंट्स. रिव्होल्युशनरी मुवमेंट्स मध्ये क्रांतिकारी पद्धतीने जे लोक काम करतात त्यांच्या संदर्भातली ही चर्चा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की इंडिया हाऊस नावाची एक संघटना जी आहे ती इंग्लंडमध्ये झाली होती. मदाम कामा नावाच्या एक स्त्री होत्या त्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता आणि तिथं अनेक लाला हरदयाल वगैरे अशा सगळ्या लोकांनी इंग्लंडमध्ये भारताच्या संदर्भात क्रांतिकारी भूमिका घेऊन लोकांना संघटित करायचं काम सुरू केलं होतं. त्याच पद्धतीने विनायक दामोदर सावरकर यांनी अभिनव भारत नावाची संघटना स्थापन केली होती. तशीच तुम्ही बघाल की सूर्यसेन नावाचे बंगालमधले क्रांतिकारक होते. त्यांनी देखील अशा पद्धतीने संघटना बंगालमध्ये सुरू केली होती. त्यासोबतच हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी नावाची संघटना जी आहे ती चंद्रशेखर आझाद जे आहेत त्यांनी सुरू केली होती. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला त्यात भगतसिंग आले आणि भगतसिंग हे डाव्या विचाराचे असताना त्यांनी त्याला हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी असं त्याचं नामकरण केलं. तर हे ज्या क्रांतिकारी चळवळी होत्या यातले जे क्रांतिकारक होते त्यांची स्वातंत्र्य संदर्भात चळवळ करायची पद्धत वेगळी होती. जशी ही काँग्रेसची पद्धत त्यापेक्षा वेगळी पद्धत होती. यामध्ये काय करायचे की ते सरकारी खजिना लुटणे, रेल्वे रुळ उद्ध्वस्त करणे, हा जे समजा कोणी दमनकारी ऑफिसर असेल, अत्याचारी अधिकारी असतील तर त्यांचे हत्या करणे, त्यांना मारणे. त्याबरोबर ब्रिटिशांचं लक्ष भारतीयांच्याकडे मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी म्हणजे क्रांतिकारी कारवाया करणे. तर या पद्धतीच्या गोष्टी या रिव्होल्युशनरी मुवमेंट मध्ये केल्या जात होत्या. तर त्याची देखील माहिती तुम्हाला याच्यातून
घ्यायचे आहे. आता लेफ्टिस्ट मुव्हमेंट म्हणजे काय? लेफ्टिस्ट मुव्हमेंट म्हणजे डाव्या विचारांच्या चळवळी. म्हणजे भारतामध्ये जसं आपण बघतो की भारतामध्ये राष्ट्रवादाचा उदय झाला आणि भारतामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. तसंच युरोपमध्ये जसं डाव्या विचारांचं असं म्हणजे कार्ल मार्क्स आणि लेनिन यांचे विचार मांडणाऱ्या पक्षांचा जसा उदय युरोपमध्ये झाला, रशियामध्ये 1917 मध्ये रशियन राज्यक्रांती झाली आणि त्यानंतर भारतामध्ये देखील या डाव्या विचारांच्या लोकांचा प्रभाव जो आहे तो वाढू लागला. आणि त्यातून मग भारतामध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झालेली आपल्याला दिसून येईल. मानवेंद्रनाथ रॉय नावाचे गृहस्थ होते. त्यांनी भारतामध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली आणि मग त्याच्यामध्ये मानवेंद्रनाथ रॉय असतील, एस ए डांगे असतील, त्याच्यानंतर बी टी रणदिवे असतील. तर ही सगळी लोक जी आहेत ती डाव्या चळवळीमध्ये यांनी उभे केले. आता ही डाव्या चळवळीत लोक ती किती ब्रिटिशांच्या साम्राज्यवादाच्या विरोधात ते लढत होते. तर त्याचबरोबर यांचा मुख्य आधार हे असायचं की म्हणणं असायचं की आपण कामगारांना एकत्रित करून त्यांच्या आधारे ब्रिटिश सत्तेविरोधात संघर्ष करायला हवा अशी त्यांची मागणी असायची. त्यांचं मत असायचं. तर त्या दृष्टीने ते संघटन वगैरे करत असतात. तर त्याची देखील माहिती तुम्हाला या युनिटमध्ये घ्यायची आहे. तिसरा जो मुद्दा आहे त्यातला तो सुभाषचंद्र बोस आणि इंडियन नॅशनल आर्मी. सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसचे मोठे नेते होते. काँग्रेसचे अध्यक्ष देखील राहिलेले होते. आणि मात्र त्यांचं मत होतं की आपण आता दुसरं महायुद्ध सुरू झालं तर आपण ब्रिटिशांच्या शत्रू राष्ट्राशी मैत्री करून ब्रिटिशांच्या पासून भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवे. मात्र बाकी इतर जे काँग्रेसमधले नेते होते ते या मताशी सहमत नव्हते. तर सुभाषचंद्र बोस यांनी स्वतःच्या पाठीवर असं प्रयत्न करण्याचं ठरवलं आणि त्यांनी रशिया मार्गे जर्मनीमध्ये जाऊन रशिया मार्गे जर्मनीमध्ये गेले आणि तिथून त्यांनी जर्मनीचा अडॉल्फ हिटलर जो हुकुमशहा होता त्याची मदत भारतासाठी मिळवण्याचा प्रयत्न केला. तिथं यश न आल्यामुळे त्यांना नंतर असं लक्षात आलं की जपानमध्ये जे रासबिहारी बोस जे आहेत त्यांनी भारतीय जे युद्धकैदी झाले होते जपानने भारतीय सैनिकांना ब्रिटिश सैन्यातले भारतीय सैनिक हे जपानमध्ये युद्धकैदी म्हणून होते. त्यांना संघटित करून भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे एक सैन्य जे आहे ते रासबिहारी बोस यांनी स्थापन केलेलं होतं. त्याचं नेतृत्व करण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांना त्यांनी आमंत्रित केलं आणि मग सुभाषचंद्र बोस यांनी जपानमधून जर्मनीमधून जपानपर्यंतचा प्रवास हा पाणबुडीच्या माध्यमातून केला आणि ते जपानला पोहोचले आणि त्यांनी तिथे ते जे नेतृत्व आहे ते स्वीकारलं. हे जे सैन्य होतं युद्ध कैद्यांपासून बनवलेलं तेच म्हणजे आझाद हिंद फौज. तर त्याचं नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी स्वीकारलं आणि मग आझाद हिंद फौजेनं ब्रिटिशांशी ब्रिटिशांशी संघर्ष केला. जपानी सैन्याच्या मदतीनं त्रिपुरापर्यंत त्यांनी हल्ले केले म्हणजे संघर्ष केला. त्रिपुरापर्यंत ते सैन्य आलं. त्याचबरोबर अंदमान निकोबार ही जी बेटं आहेत ती ब्रिटिशांच्या पासून ताब्यात घेण्यात आली. तर अशा पद्धतीचा जो संघर्ष आहे तो या सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद फौज यांच्या माध्यमातून झालेला आपल्याला दिसून येतं. नंतर मात्र दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानचा पराभव झाल्यामुळं आपल्याला लक्षात येईल आझाद हिंद फौज जो आहे त्याची पिछेहाट झाली आणि मग आझाद हिंद फौजेतले जे सैनिक आहेत त्यांना कैद करण्यात आले. त्यांचे अधिकारी जे होते सैन्यातले अधिकारी त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आणि या खटल्याची सुनावणी जी आहे ती लाल किल्ल्यामध्ये झाली, दिल्लीतल्या लाल किल्ल्यामध्ये आणि मग त्यातून त्यांचे जे खटले जे आहेत ते म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात भारतीय लोकांच्या मध्ये या आझाद हिंद सेनेबद्दल त्या आपुलकीची भावना त्या काळामध्ये निर्माण झालेली होती. तर त्यामुळं
आपण असं बघतोय की आझाद हिंद फौजेच्या फौजेचं डिफेन्स काउन्सिल म्हणून म्हणजे बचावाचं वकील म्हणून नेहरूंनी वगैरे सहभाग घेतलेला होता. आणि मग पुढं आझाद हिंद सेनेतल्या काही अधिकाऱ्यांना ब्रिटिश न्यायालयांनी म्हणजे कोर्टाचं जे सैन्य न्यायालय असतं, कोर्ट मार्शल जे असतं, तर ते करण्यात आलं. तर हे सगळा घटनाक्रम जो आहे तो आपल्याला या युनिटमध्ये बघायचा आहे. हम्म. त्याच्यात कुणाला काही शंका आहे? काही शंका वाटते त्याच्यात? नाही. हॅलो. नाही. त्याच्यानंतर जो शेवटचा युनिट आहे यामधला तो आहे कम्युनलिझम अँड पार्टिशन. जे तुमचं जे तुम्ही पुस्तक पाहिलंय का तुम्ही पुस्तक? पाहिलंय पुस्तक? होय, बघितलंय. हा, हो, बघितलंय सर, बघितलंय. ठीक आहे. तर हा जो शेवटचा युनिट आहे तो मीच लिहिलेला आहे तुमच्या पुस्तकातलं. तर कन्सेप्ट ऑफ कम्युनलिझम. कम्युनलिझम म्हणजे नेमकं काय की एखादा विशिष्ट समुदाय जो असतो त्याला असं वाटायला लागतं की त्याचे हितसंबंध जे एकसारखेच आहेत. म्हणजे पहिले त्याचे 3 टप्प्यामध्ये त्याचा विकास होत असतो. पहिल्यांदा असं वाटतं की आपले हितसंबंध एकच आहेत. मग नंतर असं वाटायला लागतं की आपले हितसंबंध आणि दुसऱ्या एका समुदायाचे हितसंबंध ते वेगवेगळे आहेत आणि त्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतात ते परस्पर विरोधी आहेत अशा पद्धतीने त्यांची भावना निर्माण होते. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं की हे आमचे हितसंबंध आणि त्यांचे हितसंबंध हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे आता हिंसक पद्धतीने एकमेकांना विरोध करायचं प्रोसेस जी आहे ती याच्यामध्ये चालू होते. तर ही जी प्रक्रिया 2 समुदायांच्या मध्ये 2 किंवा 3 समुदायांच्या मध्ये असेल तर त्याच्यामध्ये जी घडून येते त्याला एक आपण जमातवाद असं म्हणतो. हा, तर ती त्याची एकदम सविस्तर माहिती मी त्या युनिटमध्ये दिलेली आहे. तुम्ही ती पाहू शकता की काय होतं की 2 समुदायांना असं वाटतं की आपले जे हितसंबंध आहेत ते या समुदायाच्या विरोधात अं, अं, हस्तक्षेप करून किंवा त्याच्या विरोधात हिंसा करून किंवा त्याच्या काही संबंधांना बाधा पोहोचवूनच आपल्याला आपले संबंध जपता येतील अशी जी आहे भावना या समुदायामध्ये निर्माण होते त्याला आपण कम्युनलिझम असं म्हणतो म्हणजे जमातवाद असं त्याला म्हणतो. हं. तर ती संकल्पना जी आहे ती त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे ती तुम्ही व्यवस्थित वाचू शकता. आणि त्याच्यातला दुसरा जो पॉइंट आहे तो आहे कॉजेस फॉर पार्टिशन. पार्टिशन म्हणजे भारताची फाळणी. भारताची फाळणी कशा पद्धतीने झाली त्याच्यामागे काय कारणं होती तर त्याची चर्चा याच्यामध्ये केलेली आहे. म्हणजे बघा सुरुवातीला आपण भारतातल्या जसं आपण राईज ऑफ नॅशनलिझमची चर्चा केली राष्ट्रवादाचा उदय भारतामध्ये झाला. त्यानंतर मग असं हळूहळू ब्रिटिशांचं फोडानी जोडाचं जे धोरण होतं त्यातून भारतातल्या हिंदू आणि मुसलमानांना असं वाटायला लागलं की हिंदू म्हणजे काही लोकांना काही नेत्यांना असं वाटायला की हिंदू हे वेगळं राष्ट्र आहे आणि मुस्लिम हे वेगळे राष्ट्र आहे. दोन्ही समुदायांचे हितसंबंध एकमेकांच्या विरोधात आहे. परस्पर विरोधी हितसंबंध आहेत त्यांचे. आणि त्यामुळं हे स्वतंत्रपणे असायला पाहिजे. यांचे राष्ट्रवाद स्वतंत्रपणे असायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला असं दिसतं की मोहम्मद अली जिना किंवा अ, अ, म्हणजे मुस्लिम लीग जे आहे यांनी स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र बनावं यासाठी प्रयत्न केलेले दिसतात. तर त्याच पद्धतीने हिंदू अ, अ, समुदायामध्ये आपल्याला असं दिसतं की सावरकर असतील किंवा अ, अ, मदन मोहन मालवीय असतील तर या लोकांनी देखील आपल्याला साधारणपणे तर आपण हिंदू राष्ट्राच्या संदर्भातल्या संकल्पना ज्या आहेत त्या मांडलेल्या आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने 2 प्रकारचे राष्ट्रवादाचे विचार जे आहेत ते
काँग्रेसचा असलेला भारताच्या संदर्भातला राष्ट्रवाद, ज्याच्यामध्ये हे दोन्ही समुदाय एकत्रितपणे आहेत, आणि एकीकडं मुस्लिम लीगचा हिंदुत्ववादी, हे मुस्लिम लीगचा इस्लाम धर्माच्यावर आधारित राष्ट्रवाद, मुस्लिम राष्ट्रवाद, आणि या दुसऱ्या संघटनांचा राष्ट्रवाद. अशा पद्धतीचं जे विभागणी ती आहे ती भारताच्या संदर्भात झालेली होती, भारतातल्या राष्ट्रवादासंदर्भात. आणि यातून मग पुढे पुढे टप्प्याटप्प्यानं यांच्यातलं विद्वेष आणि त्याला काय म्हणतात सेपरेटिझम वाढलं, म्हणजे त्याच्यातलं दुही जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढत गेलेली आपल्याला दिसून येते, आणि त्यातून भारताची फाळणी झाल्याचं आपल्याला दिसतं. त्या फाळणीची सगळी कारणं वगैरे जी आहेत ती त्याबद्दल सविस्तरपणे दिलेली आहेत. आणि फाळणीचा प्रभाव काय पडला? फाळणीचा प्रभाव जसं आपल्याला माहित आहे की फाळणीमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार वगैरे झालेले असतात. म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत. म्हणजे जिथं जिथं हे निर्वासित जात होते, म्हणजे अनेक लोक मोठ्या प्रमाणात निर्वासित झाले. एकमेकांच्या वस्त्यांवर हल्ले करणे, रेल्वेमध्ये लोकांना मारणे, हत्या करणे, सामूहिक हत्याकांड करणे, या पद्धतीच्या अनेक गोष्टी ज्या आहेत या पार्टिशनच्या व्हायोलेन्स मध्ये झालेल्या आपल्याला दिसून येतात. तर त्याच पद्धतीने हे फक्त गोष्टी ज्या आहेत त्या तात्कालिक नसून याचा मोठा प्रभाव जो आहे तो नंतरच्या काळावर देखील पडला होता. तर यातल्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्याचा उल्लेख मी त्या मध्ये आपल्या केलेला आहे. तर त्यात देखील तुम्ही वाचून ह्या जो फाळणीचा प्रभाव जो आहे तो तुम्ही समजून घेऊ शकता. हम्म? तर आता तुम्हाला काही शंका असतील तर सांगा. प्रश्नपत्रिका स्वरूप कसे असेल? पेपर दिला होता मागचा? हो. अच्छा. त्याच पद्धतीने प्रश्नपत्रिका असेल. ठीक ओके, आहे. थँक्यू. हो. परत आता ग्रुपवर एकदा टाकेन प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, हा. तुम्ही त्यातून करू शकता. आता तुमचे जे सगळे पेपर आहेत या एबी इतिहास, BA इतिहासशी संदर्भातले, ते त्याच हा. पद्धतीने त्याच स्वरूपात येतील. ठीक आहे. असाइनमेंटचे प्रश्न आहेत, ते असाइनमेंटचे प्रश्न पण मी तयार करून दिलेले आहेत. तुम्हाला असाइनमेंट्स आहेत ना असाइनमेंट्स? हो. ते दिले होते ना? तर हो. त्या पद्धतीने आता पण तुमच्या असाइनमेंटचे प्रश्न येतील. तर ते प्रश्न आले की मी ग्रुपवर शेअर करेन, आणि तुम्ही ते असाइनमेंट सोडून आपल्या स्टडी सेंटर मध्ये जमा करायचे आहेत. दुसरं हा. अजून एक याच्यातला मुद्दा आहे तो म्हणजे तुमचं जे तुमच्या ज्या परीक्षा आहेत, मागे पण आपण ओरिएंटेशन सेशन घेतलं होतं त्यावेळी सांगितलं की तुमच्या ज्या परीक्षा आहेत त्या तुमच्या अभ्यास केंद्रावर होणार आहेत. आणि त्याचं वेळापत्रक जे आहे ते अभ्यास केंद्राकडून तुम्हाला मिळेल. तर त्यामुळे त्या संदर्भात, परीक्षेच्या संदर्भात अभ्यास केंद्राशी संपर्कात तुम्ही राहायला हवं. ठीक आहे. हा. आणि सांगा काय अडचण आहे. अजून काही शंका आहेत? नाही. आहेत काही शंका? ठीक आहे. तर तुमच्या काही शंका नसतील तर आपण थांबूया. तर उद्या आपलं पुन्हा याच वेळी आपलं कॉन्टॅक्ट सेशन होईल, त्यावेळी आपण भेटूया. आणि तुमचं जे कालचं सेशन राहिलं आहे ते आपण एखाद दिवशी परत त्या संदर्भातली चर्चा आपण एखाद दिवशी करूया, आणि ती देखील माहिती तुम्हाला देण्यात येईल. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू सर.